लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा। जानेवारी हप्ता संक्रांत बोनस जमा झाला। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। नवीन निर्णय घेतलेला आहे। तसेच लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे मिळणार आहेत। याच्यासोबतच लाडक्या बहिणींना आता पैठणी सुद्धा मिळणार आहेत। 15 जिल्ह्यांची लिस्ट आता आपल्याकडे आलेली आहे। 2 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत, कारण मकर संक्रांती निमित्त स्वतः इथं एकनाथ शिंदे यांनी आता स्वतः यादी वाचून दाखवलेली आहे। बघा जिल्ह्यांची कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार तुम्हीच ऐका, व्यवस्थित सगळी डिटेल माहिती घ्या। लक्षात घ्या, आता आपण जिल्हे सुद्धा बघणार आहोत ते स्वतःच एकनाथ शिंदे यांच्या तोंडून। पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, भिवंडी, ठाणे, मुरबाड, वाडास, शहापूर, चेंबूर, नागपूर आणि अकोला, कन्नड सगळे तर महाराष्ट्रात अहिल्यानगर झालं बाबा आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही। भिवंडी मधून महाराष्ट्र बघा मित्रांनो, स्वतः इथं एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे, मोठी घोषणा केलेली आहे। त्यांनी स्वतः जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहेत। मी स्वतः तुम्हाला नावं सांगणार आहे। तुमचा जिल्हा या यादीत आहे का तुम्ही बघा। परत एकदा आपण इथं यादी बघणार आहोत। बघा पहिल्यांदा म्हणजे काय, तुम्ही तर तिथं बघितलेच आहे। जे तुम्ही आता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तेच, पुणे असू द्या, ठाणे असू द्या, मुंबई असू द्या, रायगड असू द्या, सोलापूर असू द्या, कोल्हापूर असू द्या, सातारा, सांगली, धाराशिव, इथं छत्रपती संभाजीनगर, नाशिक, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि बीड, गडचिरोली, चंद्रपूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्याची यादी सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलेली आहे। आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी आत्ताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत। लाडक्या बहिणींना संक्रांती बोनस हा जमा झालेला आहे। याच्यासोबतच 3000 रुपये हे मिळणार आहेत। त्याच्यासोबतच आता लाडक्या बहिणींना पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे। जर तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल, भेटायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण व्हिडिओमध्ये आपण सगळे डिटेल माहिती तुम्हाला देणार आहोत। काय आहे माहिती, सगळी डिटेल माहिती, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे। बघा सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीसाठी काहीतरी सगळं यावेळेस चांगलं द्यायचं असं ठरवलेलं आहे। आणि मोबाईलवरती मेसेज आता यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता मेसेज येतील आणि हळूहळू तुम्हाला जे काही मकर संक्रांतीचं गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। कारण आता खटाखट पैसे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार आहेत, मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 महत्त्वाची कामं, जी 3 महत्त्वाची कामं सांगितलेली आहेत ते सांगणार आहे। कारण बघा याच्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आता आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा म्हणजे आता आपण जिल्हे तर पाहिलेच, पण जिल्हे पाहिले आता कोणाला किती पैसे मिळणार हा एक पहिला मुद्दा। कोणाला मिळणार 1500, कोणाला मिळणार 3000, कोणाला मिळणार 4200, कोणाला मिळणार इथं 1660 रुपये, कारण हे वेगवेगळे पैसे आहेत। कोणाला मिळणार मकर संक्रांती गिफ्ट, कोणाला मिळणार साडी, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण इथं डिटेलमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण इथं पाहणार आहोत। आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ज्या लाडक्या बहिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील, चांगल्या कमेंट्स करतील, व्हिडिओला लाईक करतील, व्हिडिओ पूर्ण पाहतील, ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पूर्ण पाहतील न पळवता आणि व्हिडिओ शेअर करतील, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण आता मकर संक्रांतीसाठी 7 पैठणी साडी सुद्धा आपण वाटप करणार आहोत आपल्या चॅनल थ्रू। बघा ही जी साडी वाटप आहे ती आपल्या चॅनलकडून असणार आहे, सरकारकडून नाही। तर तुम्हाला एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। आपले जे व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, पळवत नाही। व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ हा शेअर करायचा आहे। ह्या 4 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला 100% तिथं साडी मिळणार आहे। आपण साडीचं वाटप सुद्धा आता लाडक्या बहिणींसाठी करणार आहोत। बघा भाऊरायांना पाळला शब्द, 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये जमा। बघा आता 7500 कोणाकोणाच्या खात्यावरती आले, ज्यांना एकही हप्ता आलेला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 7500 आलेले आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे 1500, आणि आता जानेवारीचा सुद्धा हप्ता जमा झालेला आहे। बघा ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 1.5 आणि 1.5 असे मिळून डायरेक्ट 3000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा व्हायला आता सुरुवात झालेली आहे।
बघा तुम्ही इथं मेसेज सुद्धा असं येणार आहे तुमच्या मोबाईलवरती, ज्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर क्रेडिटेड बाय 4500 असं सुद्धा मेसेज येणार आहे। आणि ते कोणत्या 5 बँका महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला आता मी सांगतो। बघा पहिली बँक आहे ती म्हणजे SBI बँक आहे, ती सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। त्या बँकेमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम हा जोरदारपणे पुढे चालू आहे। दुसरं म्हणजे पोस्टाचं खातं असेल तरी मस्तच तुमच्या डायरेक्ट खात्यावरती पैसे पडणार आहेत। दुसरं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, याच्यासोबतच ICICI बँक आणि HDFC अशा महत्त्वाच्या बँकेंना इथं प्राधान्य दिलं जात आहे। बघा या महत्त्वाच्या बँकेंना इथं प्राधान्य दिलं जात आहे। तुमची बँक कोणती आणि तुमचा जिल्हा कोणता हे आम्हाला कळवा। तुम्हाला 100% सांगू तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही, मकर संक्रांत बोनस येणार आहे की नाही, साडी येणार आहे की नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं 2 गिफ्ट बघा सरकारकडून काय दिलेलं आहे। तर आता सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 20 लाख घरे सुद्धा दिलेली आहेत। 20 लाख घरे, हो, कारण लाडक्या बहिणींना याची गरज आहे। कारण महाराष्ट्र सरकारने एक सर्वे केला की ज्याच्यामध्ये भरपूर अशी कुटुंब आहेत ज्यांना स्वतःचं घर नाही, त्यामुळं लाडक्या बहिणींना पक्की घरे, स्वतःची घरे ही देण्यासाठी सरकारने तिथं निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच्यासाठी एकच अट आहे, ती महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असली पाहिजे, एवढीच एक अट आहे, बाकी कुठलीही अट तिथं ठेवलेली नाही। त्यामुळं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा 20 लाख घरे मिळणार आहे, त्यातलं एक घर तुमचं सुद्धा असणार आहे। तर तुम्हाला ते घर मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला ते फॉर्म भरायचं आहे, ज्याच्यामुळं लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तर मिळणारच, याच्यासोबत स्वतःचं घर हे मिळणार। कारण 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत महाराष्ट्र सरकारने, त्यासाठी खूप परिश्रम सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता डबल गिफ्ट मकर संक्रांतीचं, एक तर तुम्हाला घर पण मिळणार, वरून जानेवारीचा आणि हप्ता, बघा जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिन्याचे हप्ते एकत्र देण्याचा इथं सरकारचा मानस आहे। कारण तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या टाइमला सुद्धा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 महिन्याचे पैसे दिले होते। आता सुद्धा सरकार असं म्हणत आहे की आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे दोन्ही हप्त्याचे एकदम पैसे देऊ, म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीसाठी 3000चा हप्ता येईल। आणि ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींना 10,500 रुपये डायरेक्ट मिळतील। म्हणजे हा सण डायरेक्ट मोठा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत हा सण खूप मोठा असतो, महिलांसाठी हा एक त्यांचा उत्साहाचा सण असतो। त्यामुळे पैसे आता बँकवरती टाकायला सुरुवात केलेली आहे, खटाखट बटन दाबलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं व्हिडिओमध्ये, तुम्ही सगळी डिटेल माहिती आपण बघू शकता। आता तुम्हाला आपण सांगितलं की साडी पाहिजे असेल तर काय करायचं आहे, पटकन तुम्हाला जे काही मी सांगितलं आहे ते काम करा आणि लवकरच तुम्हाला ते वाटप होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं गॅसचे सुद्धा आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे। गॅस ज्याच्या महिलेच्या नावावर कनेक्शन आहे त्या लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। याच्यासोबतच आता महावितरण सुद्धा बघा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी स्कीम आणलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल, घड्याळ आणि कुकर अशा महत्त्वाच्या वस्तू मिळणार आहेत। प्रत्येक महिन्याला 3 महिने ही योजना असणार आहे, 3 महिने ही गिफ्ट देणार आहेत। प्रत्येक महिन्याला 5 महिलांना किंवा 5 कुटुंबांना हे गिफ्ट दिलं जाणार आहे। याच्यामध्ये एक स्मार्टफोन म्हणजे मोबाईल, घड्याळ, कुकर असे महत्त्वाचे आकर्षक बक्षीस दिले जाणार आहेत। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे तुम्ही लाईट बिल भरताय, जे तुम्ही महावितरणमध्ये जाऊन पैशाने लाईट बिल भरताय, ते फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल भरायचं आहे। ऑनलाईन कधीपासून भरायचं आहे सांगतो, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिन्याचं जे ऑनलाईन पद्धतीने हे भरतील लाईट बिल, तुम्ही UPI वापरू शकता, फोनपे, गुगल पे, स्कॅनर काही वापरू शकता, फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला लाईट बिल भरायचं आहे आणि तुम्हाला तिथं गिफ्ट मिळणार आहे मोबाईल फोन, घड्याळ। हो तुम्ही, आणि ही माहिती खरी आहे, तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन बघू शकता, तुम्हाला तिथं त्याची डिटेल माहिती सुद्धा मिळणार आहे। आणि ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, ती कसं काय करायचं आहे तो व्हिडिओ सुद्धा बघा, मी व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती। काही प्रश्न असेल तर नक्की विचारा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र।